शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले। सांगली येथील ठेकेदार हर्षल पाटील यांचे कामाचे पैसे मिळाले नसल्याने त्यांनी आत्महत्या केल्याबाबत शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तसेच सिंधुदुर्गमध्ये असे हर्षल पाटील होऊ नये यासाठी हे आंदोलन असल्याचे माजी आमदार वैभव नाईक यांनी सांगितले। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या 5 वर्षापूर्वी जलजीवन मिशनची योजना सुरू झालेली आहे आणि या योजनेचे आज जवळजवळ 173 ठेकेदारांची 24 कोटी 63 लाख रुपये ही थकबाकी बिलं रेकॉर्ड केलेली आहेत। बिलं रेकॉर्ड करायच्या ऐवजी आणि असतील म्हणजे हर्षल पाटील जशी आत्महत्या केली तशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सुद्धा 173 आत्महत्येच्या दारामध्ये तरुण कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी उभे आहेत आणि म्हणून शासनाला जाग आणण्यासाठी आम्ही आज हे कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने आंदोलन केलेलं आहे। आपल्याला माहिती असेल की या राज्यामध्ये 80,000 कोटी रुपये थकीत आहेत ठेकेदारांचे। आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळजवळ ह्या डिव्हिजनचे 120 कोटी रुपये आणि त्या डिव्हिजनचे 100 कोटीपेक्षा जास्त असे बजेटचे असे पैसे अजून लोकांना द्यायचे, जॉबचे पैसे असतील। त्याचबरोबर आमदार फंड, ज्या आमदार फंड असा किंवा नियोजनचे पैसे असतील ते आधी ॲडव्हान्स येत असतात, म्हणून त्यांचे सुद्धा कोट्यावधी रुपये पहिल्यांदाच इतिहासामध्ये ठेकेदारांचे देणे आहेत। आज अनेक ग्रामपंचायती अशा आहेत की ग्रामपंचायतीने आपल्या नावावर कामं घेतली आहेत, परंतु ग्रामपंचायतीने सामान लोकांकडून घेतलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठेकेदारांची कोट्यावधी रुपयाची बिले शासनाला द्यायची असून सत्ताधारी केवळ आश्वासन देण्यापलीकडे काही करत नाहीत। यामुळे ठेकेदार मात्र देशोधडीला लागले आहेत। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सत्ताधारी तुपाशी मात्र ठेकेदार उपाशी अशा घोषणा देण्यात आल्या। यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हा प्रमुख नीलम सावंत, तालुका प्रमुख कन्हैया पारकर, उत्तम लोके आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। पंकज मडे, जनशक्ती, कणकवली।